अगेन्स्ट च्या विरुद्ध, विपरीत परिस्थितीत, ला टेकून अर्थाने अगेन्स्ट हा शब्द वापरतात. महत्त्वाचा मुद्दा आहे, याच्यावरती सुद्धा परीक्षेत प्रश्न आलाय, IMP करून ठेवतो इथं. इट इज डिफिकल्ट टू सेल डॅश डॅश करंट. करंट इथं प्रवाह, पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध, अगेन्स्ट पाण्याच्या प्रवाहाच्या विरुद्ध नाव वल्लवणं हे खूप अवघड असतं. च्या विरुद्ध दिशेने या अर्थाने हा पहिला सेंटेन्स आहे. ही इज लिनिंग डॅश डॅश द ट्री, झाडाला टेकून, अगेन्स्ट. त्यानंतर वन मस्ट नॉट गो डॅश डॅश द लॉज ऑफ कंट्री, देशाच्या विरुद्ध म्हणजे देशाने केलेल्या कायद्याच्या विरुद्ध कोणी जाऊ नये, या ठिकाणी परत अगेन्स्ट. त्यानंतर हा महत्त्वाचा मुद्दा आहे बरं का, हे ही इज लिनिंग अगेन्स्ट द वॉल अगेन्स्ट द ट्री, हा प्रश्न येऊ शकतो, हा परीक्षेला आलेला आहे. डाऊन म्हणजे खाली येणे, म्हणजेच व्हेरी कॉशियसली वी क्लाइम्ड डॅश डॅश द हिल, एखादी गोष्ट वरून खाली खाली येणे या अर्थाने डाऊन हा शब्द वापरतात. व्हेरी कॉशियसली वी क्लाइम्ड डाऊन, आम्ही अतिशय काळजीपूर्वक टेकडी उतरत होतो. व्हेरी कॉशियसली वी क्लाइम्ड डाऊन द हिल. बिनीथ च्या तळाशी, च्या खाली, लक्षात ठेवा एखादा ग्लास आहे त्याच्या तळाशी थोडं पाणी असेल तर त्याला बिनीथ असं म्हणतात. त्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला काय ठेवलंय ते सुद्धा बिनीथ या शब्दाने दाखवतात. च्या खाली आणि च्या तळाशी या दोन्ही अर्थांनी बिनीथ हा शब्द वापरतात. देअर इज लिटल वॉटर बिनीथ द जार. सी मॅरिड, आता इथं मात्र थोडासा वेगळा अर्थ आहे. सी मॅरिड बिनीथ हर, म्हणजे ती ज्या वर्गातील आहे, ज्या सोशल स्टेटसमधील आहे त्या स्टेटसपेक्षा खालच्या स्टेटसमधील माणसाबरोबर तिने लग्न केलेलं आहे. म्हणजेच सामाजिक स्थितीमध्ये वरच्या वर्गातील व्यक्तीने खालच्या वर्गातील व्यक्तीबरोबर लग्न करणे. सी मॅरिड बिनीथ हर, म्हणजे इथं स्टेटसमध्ये सामाजिक पातळीतला सुद्धा या ठिकाणी फरक दाखवलाय बिनीथने. त्यानंतर पुढे आफ्टर, च्या नंतर, एका प्रकारचा क्रम दर्शवण्यासाठी आफ्टर वापरतात. आय शल एंटर आफ्टर, म्हणजे तुमच्या नंतर मी येईल आतमध्ये, अशा प्रकारे एखाद्याबद्दल रिस्पेक्ट दाखवण्यासाठी आपण आफ्टर वापरतो. बिसाइड किंवा बिसाइड्स, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. बिसाइडचा उपयोग च्या जवळ अर्थाने होतो. बिसाइड्स म्हणजे या व्यतिरिक्त आणखी काही गोष्टी असणं. च्या व्यतिरिक्त अर्थाने बिसाइड्स वापरतात. बिसाइड आणि बिसाइड्स मधला हा मेजर फरक आहे. सी केप्ट द पर्स बिसाइड, म्हणजेच टेलिफोन जवळ तिने पर्स ठेवली, स्थळ दाखवले, लक्षात ठेवा. परंतु इथं बिसाइड्स, बीइंग ब्युटिफुल सी इज क्लेवर, म्हणजे क्लेवर आहे सुंदरतेशिवाय, म्हणजेच या ठिकाणी बिसाइड्सने एका दुसऱ्याची भर टाकली जाते. त्यानंतर बिसाइड्सचा अर्थ च्यात भर घालणे असा होतो, तर एक्सेप्टचा अर्थ ची कमी असा होतो. डॅश डॅश अ कार, ही हॅज बॉट अ मोटर बाईक, त्याच्याकडे कार होती त्याने मोटर बाईक पण आणली. मग इथं बिसाइड्स हा शब्द वापरावा, भर घातली. डॅश डॅश मोहन आय लाईक ऑल द स्टुडंट्स, म्हणजे मोहन सोडून मला सगळेच आवडतात, म्हणून या ठिकाणी वापरायचं एक्सेप्ट. एक्सेप्ट मोहन आय लाईक ऑल द स्टुडंट्स. एक्सेप्ट म्हणजे च्या शिवाय, बिसाइड म्हणजे च्यामध्ये भर. अशा प्रकारे दोन्ही टॉपिक IMP करून ठेवतो. मिडस्ट म्हणजे हा जो मिडस्ट शब्द आहे तो नाम आहे आणि ॲमिडस्ट हे शब्दयोगी अव्यय आहे. लक्षात ठेवा इथं थोडासा धोका होऊ शकतो. तुम्हाला समजण्यासाठी एक गोष्ट सांगतो, जर नाम असेल तर त्याला काहीतरी खानाखुणा असतात. अ अँड द आर्टिकल असतं, षष्टी असते, विशेषण असतं, काहीतरी असतं, तिथं तुम्हाला मिडस्ट वापरायचं आहे. जर ॲमिडस्ट शब्दयोगी अव्यय जर असेल तर त्यानंतर तुम्हाला नाम वापरायचं आहे. दे गॉट अ शॉक व्हेन दे केम टू नो देअर वॉज ॲन एनिमी इन देअर, इथं षष्टी आणि षष्टीनंतर नाम असतं, या ठिकाणी नामच वापरावं लागेल, मिडस्ट. परंतु गोपाल वॉज सिटिंग ॲमिडस्ट, ॲमिडस्ट द क्राऊड, म्हणून या ठिकाणी ॲमिडस्ट द क्राऊड, गोपाल वॉज सिटिंग ॲमिडस्ट द क्राऊड. इथं पुढे नाम आहे म्हणून या ठिकाणी शब्दयोगी अव्यय, कारण शब्दयोगी अव्ययाने पुढचं नाम जोडलं जातं. परंतु इथं षष्टी आहे म्हणून पुढे नाम वापरावं लागलं. हा थोडासा डिफरन्स लक्षात ठेवा. बियॉन्ड म्हणजे च्या पलीकडे, च्या पर्यंत, च्या शिवाय अर्थाने बियॉन्ड वापरतात. याचे 3-4 अर्थ आहेत, लक्षात ठेवा.
एका एका शब्दाचे अनेक अर्थ होऊ शकतात. डोंट गो बियॉन्ड, रस्त्याच्या पलीकडे जाऊ नको, तिथपर्यंतच मर्यादा आहे, त्याच्या पुढे जाऊ नको. डोंट रिमेन देअर बियॉन्ड मिडनाईट, मध्यरात्रीपर्यंत तिकडे थांबू नको. आय हॅव नथिंग बियॉन्ड अ हाऊस, म्हणजे माझ्याकडे घराशिवाय दुसरं काही नाही आहे. च्या शिवाय अर्थाने सुद्धा बियॉन्ड वापरतात. समोर तुमच्या दिले महत्त्वाचा प्रश्न आहे. पुढे ड्युरिंग च्या दरम्यान, वी गेट द सनलाईट ड्युरिंग द डे, दिवसाच्या दरम्यान, च्या दरम्यान, म्हणजे आपण सनलाईट कधी मिळवतो? ड्युरिंग, दिवसाच्या दरम्यान म्हणजे दिवस असताना. च्या दरम्यान अर्थाने हा शब्द वापरतात. मेक ऑफ आणि मेक फ्रॉम, मग मेकचा भूतकाळ होतो मेड. मेड, मेक ऑफ म्हणजे मूळ वस्तूचा फक्त आकार बदलायचा आहे. मेक फ्रॉम म्हणजे त्याचे रासायनिक घटकच बदलून टाकायचे. रासायनिक गुणधर्म बदलले तर मेक फ्रॉम. आणि समजा दूध आहे, दुधाचं आपण दही केलं तर त्या ठिकाणी मेक फ्रॉम येईल, कारण मूळ गुणधर्मच बदलला आहे. आणि मेक ऑफ म्हणजेच फक्त लाकडापासून खुर्ची करणं, फक्त आकार बदलला आहे. दिस चेअर इज मेड ऑफ, फक्त आकार बदल केला आहे. बटर इज मेड फ्रॉम, पूर्णपणे स्ट्रक्चर बदलून गेले, लक्षात ठेवा. म्हणून पूर्ण रासायनिक गुणधर्म, सगळे गुणधर्म चेंज होणं मेड फ्रॉम किंवा मेक फ्रॉम, आणि फक्त आकार बदलणं मेक ऑफ. तर आता पुढचं आहे फॅमिलियर विथ आणि फॅमिलियर टू. ओळखीच्या परिसरासाठी फॅमिलियर विथ, व्यक्तीसाठी फॅमिलियर टू. मग आय एम फॅमिलियर डॅश 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 दिस सराउंडिंग, परिसर आहे, मग या ठिकाणी येईल विथ. च्यासाठी ओळखीचा असणे, परिचयाचा असणे. आय एम फॅमिलियर टू हिम, तो माझ्या परिचयाचा आहे, अशा प्रकारे. आता पुढे रिझेंबल, लव, रीच, एंटर, कॉरल, डिस्कस, अकंपनी, अप्रोच्ड, रिक्वेस्ट, मॅरी ही क्रियापदे असतील तर या क्रियापदानंतर शब्दयोगी अव्यय वापरू नये. बाळांनो, सर्वात IMP टॉपिक, आत्तापर्यंतचा सर्वात IMP टॉपिक तुम्हाला देतोय. समोर तुमच्या दिसतंय. ही क्रियापदं जर असतील तर या क्रियापदानंतर कोणतंही शब्दयोगी अव्यय वापरायचं नाही. महत्त्वाचा मुद्दा, नीट एटका लक्षात ठेवा. रिझेंबल, च्यासारखे दिसणे. ऑर्डर, आज्ञा. लव, प्रेम. रीच, पोचणे. एंटर, आत येणे. कॉरल, भांडणे. डिस्कस म्हणजेच चर्चा करणे. अकंपनी, सहकार्य. ॲप्रोच, एखाद्याकडे जाणे किंवा संपर्क करणे. रिक्वेस्ट, विनंती. मॅरी, लग्न करणे. लक्षात ठेवा, मॅरी हा जो शब्द आहे हा वापरला जर क्रियापद म्हणून तर क्रियापदानंतर शब्दयोगी अव्यय नसतं, परंतु तो जर विशेषण म्हणून जर वापरला तर त्या ठिकाणी विथ किंवा टू येतं ह्या शब्दाला जोडण्यासाठी किंवा नाम जोडण्यासाठी. मग लक्षात ठेवा, जर मॅरिड हा शब्द क्रियापद असेल तर पुढं शब्दयोगी अव्यय नसतं. याचे रेफरन्सेस भरपूर ठिकाणी शोधले पण सापडतच नव्हते. शेवटी इकडून तिकडून इकडून तिकडून गोळा करून तुम्हाला हे सांगतोय. आता इथं मनोज मॅरिड लता, इथं काहीच वापरायचं नाही कारण हे क्रियापद आहे. जर मॅरिड शब्द जर क्रियापद असेल तर पुढे डायरेक्ट कर्म लिहावं लागतं, इथं काही लिहायचं नाही. ऐश्वर्या रिझेंबल्स हर मदर, आईसारखी दिसते, हे क्रियापद आहे. ऐश्वर्या करताय, या ठिकाणी हे कर्म आहे. मग कर्म जरी नाही म्हटलं तरी त्या ठिकाणी इथं ऐश्वर्या तिच्या आईसारखीच दिसते. इथं हा जो पुढचा शब्द आहे रिझेंबल्स म्हणजे च्यासारख्या अर्थाने जर हे क्रियापद जर वापरलं तर पुढे शब्दयोगी अव्यय वापरू नका. वी डिस्कस्ड डॅश डॅश द मॅटर, इथे सुद्धा नाही. हा प्रश्न मी तुम्हाला IMP करून देतो. हा सुद्धा आयोगाने विचारला आहे. डिस्कस नंतर तुम्हाला काही वापरता येत नाही, परंतु मॅरिडचा वापर जर विशेषण म्हणून केल्यास मात्र त्यापुढे येणारे नाम जोडण्यासाठी टू किंवा विथ दोन्हीपैकी काहीही चालतं. लता इज मॅरिड टू ऑब्लिक विथ अ रिच मॅन. वाक्य IMP करून घ्या. हा प्रश्न शोधण्यासाठी मला भरपूर त्रास झालेला आहे. नेमकं हे वापरायचं कुठं आणि कुठं वापरायचं नाही. क्रियापद असेल तर वापरायचं नसतं. बाळांनो, याच्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न सांगतो की कधी कधी शब्दयोगी अव्यय कोणत्या पर्पजने वापरला आहे याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारतात. हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आता पहा, या ठिकाणी प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन, दिशा दाखवणे, म्हणजे कुणीकडे गेलाय या अर्थाने दिशा दाखवण्यासाठी तुम्हाला डायरेक्शन ऑफ प्रिपोजिशन हा प्रकार जो आहे किंवा प्रिपोजिशन ऑफ डायरेक्शन हा जो प्रकार आहे तो ओळखायला विचारतात. दिशादर्शक शब्दयोगी अव्यय टू, टुवर्ड्स, फॉर, अलॉंग, अगेन्स्ट, अक्रॉस, अप, डाऊन, इनटू आणि बाकी इतर एक्सेट्रा जे असतील ते. त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ प्लेस किंवा पोजिशन,
या ठिकाणी फक्त ठिकाण दाखवलं जातं, म्हणजे एखाद्या वस्तूची स्थिर अवस्था एखाद्या ठिकाणचे दाखवण्यासाठी हा शब्द वापरतात. स्थितिदर्शक शब्द घ्यावे जसं ॲट, इन, ऑन, अबाऊ, ॲट, इन, ऑन, अबाऊ, बिलो, अंडर, बिटवीन, अमंग, अगेन्स्ट, ॲमिड, ॲमिडस्ट, बिफोर आणि बिहाइंड. त्यानंतर प्रिपोजिशन ऑफ टाईम कालवाचक शब्द घ्यावे. वेळ दाखवण्यासाठी हे शब्द वापरतात जसं ॲट, ऑन, फॉर, सिन्स, बिफोर, आफ्टर, विदिन, टिल, बाय, ड्युरिंग आणि फ्रॉम. लक्षात ठेवा, एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगून ठेवतो. जर एखादा शब्द वाक्यात समजा इन हा शब्द वापरलाय, आय विल कम इन जून, या ठिकाणी इनने वेळ दाखवली, परंतु ही लिव्ज इन पुणे या ठिकाणी प्लेस दाखवली, म्हणून इथं पोझिशन किंवा प्लेससुद्धा दाखवले येऊ शकते. त्याचबरोबर हा शब्द टाईम पण दाखवतो. म्हणजेच एखादा शब्दयोगी हवे एकपेक्षा जास्त पर्पजसाठी आपण वाक्यात वापरू शकतो. या ठिकाणी लक्षात ठेवायचं, म्हणजे एक वाक्य जर दिलं त्याला पकडून बसायचं नाही, त्या वाक्याच्या अर्थावरती अवलंबून असतं ते नेमकं कोणतं कार्य करतं ते. आता या ठिकाणी जी यादी दिली त्यामध्ये आता थोडंसं एक आपण चर्चात्मक पाहूया. नमुना कोणता आहे ते, ही लिव्ज इन औरंगाबाद, या ठिकाणी ही आहे प्लेस, पोझिशन किंवा प्लेस. त्यानंतर दे आर ॲट होम, ही इज गोइंग टू पुणे. आता इथं दे आर ॲट होम आणि ही इज गोइंग टू पुणे, इथं दिशा दाखवली, परंतु या ठिकाणी दे आर ॲट होम ही प्लेस दाखवली, म्हणजे ठिकाण दाखवले. आणि ही इज गोइंग टू पुणे डायरेक्शन त्या दिशेने जाणार आहे, म्हणजे या ठिकाणी डायरेक्शन. त्यानंतर ही इज वॉकिंग अलॉंग द रोड, डायरेक्शन दिशा. ही केम हिअर बिफोर 8 o'clock, टाईम. त्यानंतर आय विल मीट यू ऑन मंडे, इथं पण टाईम. लक्षात ठेवा, प्लेस, प्लेस, डायरेक्शन, डायरेक्शन, टाईम आणि टाईम. म्हणजेच दे आर ॲट होम ते घरी आहेत, इथं फक्त ठिकाण दाखवले. परंतु ही विल गेट अप ॲट 6 o'clock, तो सकाळी 6 वाजता उठेल, या ठिकाणी मात्र त्याचा टाईम असा त्याचा अर्थ होईल. म्हणून एकच शब्द घ्यावे, वेगळ्या प्रकारच्या वाक्यात वेगळ्या प्रकारची भूमिका करू शकतं, हे विधान अगदी सत्य आहे. आता पुढे, कॉमन एरर्स इन द यूज ऑफ प्रिपोजिशन्स. माय यंगर ब्रदर रिझेंबल्स टू मी, रिझेंबल्स नंतर इथं तुम्हाला काहीही वापरायचं नाही. महत्त्वाचा मुद्दा, रिझेंबल्स नंतर शब्दयोगी नसतं. ही हॅज ऑर्डर्ड फॉर डिनर, फॉर नंतर हे जे फॉर वापरलंय, डिनर हा जो शब्द आहे हे डायरेक्ट इथं क्रियापदांतर पाहिजे, म्हणजेच ऑर्डर नंतर डायरेक्ट कर्म पाहिजे, इथं फॉर चालणार नाही. ही डीपली लव्ड विथ मी, लव नंतर डायरेक्ट कर्म असतं, जसं आय लव यू असं असतं, त्याप्रमाणे ही डीपली लव्ड मी विथ चालणार नाही. ही रिच्ड, रिच्ड नंतर ॲट वापरायचं नाही, ही रिच्ड पुणे. त्यानंतर द टीचर एंटर्ड इन टू द क्लासरूम, इन टू वापरायचं नाही, एंटर्ड नंतर स्थळ असेल तर डायरेक्ट एंटर्ड नंतर स्थळाचा उल्लेख करायचा, परंतु अशा एका प्रश्नामध्ये आयोगाने इन टू उत्तर दिले. ही पिक्ड अ कॉरल विथ हिम, या ठिकाणी पिक्ड अप इथं चालत नाही, ही पिक्ड अ कॉरल विथ हिम असं चालतं. लेट अस डिस्कस अबाउट द प्रॉब्लेम, इथं अबाउट चालत नाही, डिस्कस नंतर. लक्षात ठेवा, डिस्कस नंतर डायरेक्ट ज्याचं डिस्कशन केलंय तो घटक घ्यावा लागतो. मे आय अकंपनी, अकंपनी नंतर प्रिपोजिशन नसतं, इथं विथ कट करून टाका, मे आय अकंपनी यू. आता पुढचं वाक्य आहे, ही अप्रोच्ड टू हिज ऑफिस, अप्रोच्ड नंतर शब्दयोगी नसतं, ही अप्रोच्ड हिज ऑफिस. आय रिक्वेस्टेड टू हिम, इथं टू नसतं, आय रिक्वेस्टेड हिम डायरेक्ट कर्म असतं. ही मॅरिड विथ अ रिच वुमन, मॅरिड जर क्रियापद असेल तर शब्दयोगी नसतं. साइन ऑन दिस पेपर, साइन दिस पेपर असतं, ऑन दिस पेपर नसतं. फिअर फ्रॉम गॉड असं वाक्य नसतं, तर फिअर गॉड देवाला घाबर. इट विल बेनिफिट टू मी, इट विल बेनिफिट मी, टू नसतं, बेनिफिट नंतर शब्दयोगी नसतं. लिसन मी असं वाक्य चुकीचं आहे, लिसन, लिसन टू मी अशा प्रकारचे वाक्यरचना पाहिजे, म्हणजे इथं शब्दयोगी पाहिजे. कारण तुम्ही जो सांगणारा मॅटर आहे तो मॅटर इथं तुम्हाला या व्यक्तीला द्यावा लागणार आहे, म्हणून या ठिकाणी लिसन टू मी. आय हॅव डिस्पोज्ड, डिस्पोज्ड ऑफ अशा प्रकारची फ्रेज आहे, विल्हेवाट लावणे. आय हॅव डिस्पोज्ड ऑफ ओल्ड फर्निचर, इथं ओल्ड फर्निचरची मी विल्हेवाट लावली, IMP करून देतो, हा प्रश्न आलाय परीक्षेला. आय नीड अ पेन टू राईट अ लेटर, टू राईट अ लेटर विथ अशा प्रकारे शब्दयोगी हवे पाहिजे शेवटी.
म्हणजे मला पेन पाहिजे ज्याच्याबरोबर मी पत्र लिहू शकेल, म्हणून आय नीड अ पेन टू राईट अ लेटर विथ. त्यानंतर ही सर्चड द बुक, ही सर्चड द बुक नाही, ही सर्चड फॉर, पुस्तकासाठी शोध घेतला त्याने. ही सर्चड द बुक असं वाक्य चुकीचं आहे. ही सर्चड फॉर द बुक एव्हरीवेअर. माय फादर गॉट अँग्री अपॉन नाही, विथ मी. गेट अँग्री विथ अशी फ्रेज आहे. हा प्रश्न IMP हा सुद्धा परीक्षेला विचारलाय. माय एक्झामिनेशन बिगिन्स फ्रॉम 1 मे असं चालत नाही. तारीख दिलेली असेल तर त्या ठिकाणी फ्रॉमच्या ऐवजी तुम्हाला ऑन वापरावं लागेल. माय एक्झामिनेशन बिगिन्स ऑन 1 मे अशा प्रकारची रचना पाहिजे. फाइंड एरर्समध्ये आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेत कॉमन एरर्समध्ये प्रिपोजिशनच्या बाबतीमध्ये ते सर्व तुमच्या समोर दिलेत. आणि आता आपण पाहूया याच्यानंतर याच्यावरचे प्रश्न.